नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 1 फेब्रुवारी 2026. आता मी हे जाळतो, कालच जाळणार होतो, नाहीच म्हणलं आता आज जाळणार आहे मी सगळा. ही सगळी जागा ही आमच्या भाऊकीतली आहे ना, म्हणजे चुलतेची आहे ना. ठीक आहे, ही त्यांचा बंगला आहे. इथं बंगला आहे कारण की ह्याच्यात कोण नसते राहायला, ते असते ती सगळी पुण्याला. काय महिन्यात नाही एकदा येते ती बघायला. म्हणलं जरा इथलं त्यांचं जरा ही स्वच्छ करावं. ही गवत तर काय काढू शकत नाही आज, कारण की गवत काढायला गेलं की मला होणार उशीर. त्यामुळं आता मी सगळा पेटवतो. ही सगळी त्यांची जागा आहे चलत्याची, ही एवढी. आणि ही मध्ये कंपाऊंड घातलं आहे का, आणि पलीकडं आमची जागा आहे. इथनं याला दरवाजा आहे आम्हाला, इथनं याला आहे, तिकडं पण येते. ठीक आहे, तिकडनं पण वाट आहे संडाच्या इथनं. मोकळं सोडले ना तिथं याला. आता ही सगळं पेटवतो. ठीक आहे, काडेपिटे पण आणले. ठीक आहे, मोठ्याच्या मोठा कागद आणला. आता काय भार पेटणार. आता कसा आणलाय कागद आपण सगळं पेटूनच टाकतो एका ह्याच्यात. एका काडीत सगळं धुळाच. कागद आहे जाड खरं, पेटायला पण लवकर वेळ लागतोय. आता बघा, आता नुसता भिरकिडच जा. ही पोतं काढलं पाहिजे शिमेंटचं. यात शिमेंट आहे, वाळलेलं शिमेंट आहे यात. होळी कशी पेटते तसं पेटते बा. आता ही ठेवण्यापेक्षा म्हणलं आपलं पेटवून टाकावं. लय वाळले ना, लय दिवस झालं पेटवायचं म्हणतोय. हे शेवटी आज पेटवूनच टाकतो म्हणलं. ओहो, ही उडून जाईल कागद उडून जाईल. कागदला काठी पण नाही कधी. असं हे केलं पाहिजे ना, ते कागद सगळा वाऱ्याने इकडे उडून जाईल ना. आता धूर येतोय वाटतले सगळा. अरा पेटलं बाबा काहीतरी, सगळं उडायला लागले. सगळं कागदाचं काळ उडायला लागले. हे काय आता बघा, नुसता भिरकिटच जाळ, नुसता भिरकिट. आई पेटवलं ग, मला पाणी आणून ठेवलं पाहिजे. पाणी आणून ठेवलं पाहिजे पण जाळ जोरात लागला पाहिजे. टाकी वळख त्याच्यावर. कुठला? ही माते सगळी त्यात दाबून बघितलं. पाणी नेऊन ठेवतो. नाही, जाळ बीळ उडायला लागला म्हणून पाणी आणून ठेवले. उडायला लागला तर वर ही जाळ उडेल म्हणून पाणी आणून ठेवते इथं बालडी. काय समजा वर उडायला लागला, इकडे तिकडे इसकाडायला लागला ना, मग पाणी ओतायचं. मग पाणी आणलंय. हा, पेटवलं बघ. सगळी वाप यायला लागल्या. ही टाक म्हणते ही माते सगळी. हा, अगं माते मी काल दाबून बघितलं पायानं. काल दाबून बघितलं. टाक, कुठे टाकतेस? चुलीला टाकायला लागलेस काय? इकडे पेटलं भार सगळा धूरच. हे काय सगळा धूरच यायला लागलाय, सगळा वर जायला लागलाय. कोण कावणं म्हणजे बरं. पेटूस तर उभा रो. तोंडात जायला लागला सगळा धूर आमच्या. काय झालं? नाही कोण कावत. इथं पेटवले आपण, काय दुसऱ्याची इथं पेटवलं इथं. आपण काय दररोज पेटवतो, एकदाच पेटवले कारण की वाळले नाही कोण कावत. त्यासाठी पाणी आणून ठेवले मी बघा.
जाळ इकडे तिकडं ओढला का नाही त्यासाठी इथं पाण्याने ठेवलं बार्डीत भरून. हे गवत काढायचं होतं ग. काय करायलास आता? नको उपटूस. काय लय काम करू वाटायला काय तुला? हा हा उपड बर जोरात निघत नाही. हे उपड बर बारक बघूया किती ताकद आहे. हा हा तोडली होय शेवटी तोडलीच बघा आईनं. झालं की राखच झाली पाक. ठीक आहे काय 5 मिनिटात राख झाली सगळी. हे लय उपटू नको बासे आई. हे एवढं सगळं काढायचं म्हणजे दिवस जाईल. हे का गवत बार काय विता बास बास. हे नको टाकू आता कशाला टाकाल्या. आई हप्ता आहे आज. हाय तर काय करू दे. ए म्हणजे आज नाही हं? उद्या आहे. आज पैसे भरायला लागणार बघ आता तू मोबाईल मध्ये. हप्ता कटणार ना उद्या. तू बघ. पण तुला काल सांगितलेलं की काढाय ए शनिवार जळालं इकडे जरा. होय हं? शनिवार होता काल. होय. मग आता पैसे कुठून आणू? दरोडा आणले का? अगं काल म्हणलेलं पोस्टात ना काढ. हा शनिवारचं बंद असते. आज असते का चालू पोस्ट? नाही रविवार आहे. रविवारचं असते ना चालू. जाऊन बघ जा असते का. आपल्या बाचा आहे तिथे. शुक्रवारी काढायचं नाही बे. शुक्रवारी मी सांगितलं नाही तुला काढाय. तो आज बोलला नाहीस का? देणारच नाही माझ्या. ए बास 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 बरं दे की. लई करू नको आई. जाऊ सगळे दे. टाकायला का काय सगळा बेगळा कडचा बास की. जाऊ दे जळते की. ही काय वाळलं. सगळं धुरायला लागला का सगळा वर हो. येऊ द्या. ते आमचं काय जाणार घर आहे. काहीतरी ठिरगे उडून पेटेल काहीतरी. उभार की तू पिटूस. त्या पोत्यात हाय सिमेंट वाळली ती. कुठं आहे? ती वाळली त्याचं फेकून तिकडं. वाळल्यावर जळते रे. कसा वाळलं, ताट वल्लं, वाजायला लागले वाळलं. बघ. जळते की. पाणी होतो काय? नको नको जाऊ दे की. नाही बघ नाही तर ठेणगी उडेल परत आपण आत गेलो कुठेतरी. पेटलं म्हणजे बॉम्ब बॉम्ब होईल. उडून गेलं. वल्ले टाकू नको जळत नाही ग. बाद झालं जाव्या. हे एवढं का गवत आहे. कुठलं हे? आता हे जरा हलवायला एक काटकी आहे का दिवस बघ. सुट्टी असली की बघा काटकी आहे का बघ हलवायला? हिरवं गार आहे बघा. आता हे काढायला वेळ लागणार त्यामुळं मला आता जेव्हा सुट्टी असेल तेव्हाच काढायचं एवढं सगळं गवत. काय म्हणली आई? वाऱ्याने वाटतंय ते तेवढं राहिले. हा ते आपला उकळ बघित आहे. कुठं आहे? हे आमचा पहिल्याचा उक्कड आहे बघा. कुठं गेला का? ते काहीच आहे. हे बघा आमचा पहिल्याचा उक्कड म्हणजे आमच्या जुन्या घरातला आहे. चटणी करायचं आहे. चटणी करायचा बघा पहिल्यातला उक्कड इथं पडलाय वेळ. तरी ओळखतोय मी. कुठे गेला उक्कड कुठे गेला? हे बघा कसा गोल आहे. गौतम दिसना. हे बघा असं आहे उक्कड. म्हणजे ह्याच्यात आम्ही काय पण कुटायचं ना मसाला बिसाला चटणी. म्हणजे असं पहिल्या काळात असंच होतं ना सगळं. तावत किती वर्ष झालं असतील का याला? पूर्वीच आहे आत्ताच नाही. हे बघा पूर्वीच आहे. 30-40 वर्षापूर्वीच आहे उकळ. अजून आहे बघा. ते कारण की दगडाचं टिकतं ना जास्त. दगडाचीच वस्तू राहते लय वर्ष. आम्ही म्हणजे पुढंच होते ते उकळ. हिथं आणून टाकले ना तिथं अडचण नको म्हणून हिथं आणून टाकले उकळ. हाईत तसं आहे बघा नक्षी बिक्षी अशी कोरलेली. झालं पेटून त्यात पाणी बिनी ओतत्यात. नाही इस्तय ठिणगी बिणगी दिसतंय ना परत. विजल की जाऊ दे. इथं अशी का बसल्यास? उन्हाला एक हे जरा काढलं असतं ना वाळलं असतं मग. उन्हाळा बसल्या खारपण आहे पप्पा काय खूप. करायला? हाय त्यांना खुरपजून काढायला ती काय होती. करायला ती पाणी तापवलेलं वाटतं. शेकायला वाटतं चुलीला.
चला जाऊया 9:30 पप्पा वाजले. शेकाल्यात आई इथं बसल्या उन्हाला सर की मला वाट तर दे थांब की 2 जायला. मिनिटं. अगं वाट पाहिजे का नको मला जा जायला तिकडून जा दारगुडून. तिकडून नाही तिकडून आतनकडे मला इकडं जाऊ दे सरक जरा अगं अगं बाई, काय पांढरं लागले उकळ की तर पाणी उकळलं तरी अजून जाळ घालते ती पप्पा